नमस्कार, मी वृषाली कदम. जय महाराष्ट्राच्या एन्काउंटर या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज एन्काउंटरमध्ये आपल्यासोबत जी असामी आलेली आहे ती देखील अतिशय खास आहे. खरं तर हे महिला स्पेशल आपलं थांबत नाहीये, असं मला आनंद देखील आहे, कारण इतक्या महिला आहेत, इतक्या मोठ्या पदावर त्या कार्यान्वित आहेत आणि आपल्याला त्यांच्याशी संवाद आपण साधतोय. खरं तर महिला दिवस हा केवळ एका दिवसापुरता मर्यादित न राहता आपण अनेक महिलांशी संवाद साधतोय आणि याच्यामध्ये आजच्या ज्या महिला आहेत त्या अतिशय खास आहेत. नुकतीच त्यांची राज्यसभेवर वर्णी लागलेली आहे. तुम्ही ओळखलंच असेल. आपल्यासोबत शिवसेनेच्या ज्योती वाघमारे आहेत, ज्यांच्या नावातच ज्योती आहे आणि वाघमारे आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की शिंदेंनी एक आंधीच राज्यसभेवर पाठवलेली आहे. खूप खूप स्वागत आपलं जय महाराष्ट्र. धन्यवाद ताई, धन्यवाद. ज्योती वाघमारे, खरं तर ज्यावेळी तुमचं नाव आलेलं तो सगळ्यांसाठीच एक आश्चर्याचा धक्का होता, सुखद धक्का होता. पण तुमच्यासाठी किती मोठा धक्का होता? प्रचंड मोठा धक्का होता, कारण ज्या दिवशी फॉर्म भरायचा आहे त्या दिवसापर्यंत मला काहीच माहिती नव्हतं. आणि तुम्ही ऐकलंही असेल की आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी माझ्या उमेदवारीचा किस्सा महिला दिनाच्या भाषणात सुद्धा सांगितला. की मला जेव्हा त्यांनी भेटायला बोलवलं, मला सांगितलं की सेंट्रलची एक कमिटी आहे, त्या कमिटीसाठी मी तुमच्या नावाचा विचार करतोय. लाडक्या बहिणींचं काम आपल्याला खूप पुढे न्यायचं आहे आणि मग त्याच्यासाठी तुम्ही काही तुमचे डॉक्युमेंट्स वगैरे मला द्या. मला आनंद वाटला, कारण मी आतापर्यंत जेव्हा जेव्हा आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्याकडे गेले, जेव्हा जेव्हा मी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांच्याकडे गेले, तेव्हा मी कधीही त्यांना कोणतंही पद मागितलं नाही. मी कायम त्यांना काम मागितलं आणि मी त्यांना कायम हीच विनंती करायची की मला महाराष्ट्र फिरू द्या, मला लोकांच्यापर्यंत जाऊ द्या, मला पक्षाची भूमिका ही जनसामान्यांच्या पर्यंत पोहोचू द्या. एकनाथजी शिंदे साहेबांनी ज्या ज्या काही योजना आणलेल्या आहेत, जी कामं केलेली आहेत, ती तळागाळापर्यंत पोहोचू द्यात. त्यामुळे मग कुठल्या तरी कमिटीवरती आपली वर्णी लागते अशा हेतून मी कागदपत्र तयार केली. पण ज्या दिवशी फॉर्म भरायचा आहे त्या दिवशी मला आदरणीय उपमुख्यमंत्री लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी आणि आमचे संसदीय गटनेते खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब, एक अत्यंत उच्च शिक्षित, हुशार, तरुण, तडफदार नेतृत्व, त्यांनी सांगितलं की ताई, कमिटी नाही बरं का, आम्ही तुम्हाला राज्यसभेवर पाठवतोय. ताई, विश्वास बसत नव्हता. आतापर्यंतच्या राजकारणामध्ये आपण बघितलं की पद मागताना नेत्यांच्या घरचे उंबरठे झिजवावे लागतात, पद मागताना अक्षरशः दंडवत घालावा लागतो. परंतु जर तुम्ही प्रामाणिकपणे काम करत असाल, जर तुम्ही पक्षाची भूमिका इमानदारीनं पार पाडत असाल, तर तुमच्या नेत्यांचं तुमच्यावरती बारीक लक्ष आहे आणि न मागता सुद्धा ते तुम्हाला देतात. असं कणखर नेतृत्व हे एकनाथ शिंदे साहेबांचं आहे. आणि ताई, देवाला सुद्धा नवस करावा लागतो, पण नवस न करता पावणारा देव माणूस आजच्या राजकारणातला म्हणजे एकनाथ शिंदे साहेब आहेत.